IPL फॅन पार्कच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी. IPL फॅन पार्कचा जो प्रयोग आहे मागचे एक 7-8 वर्ष झाले BCCI चालवत आहे आणि यावर्षी खूप प्रचंड चांगला रिस्पॉन्स मागच्या वर्षांपासून मिळत आलेला आहे, ज्याच्यामुळे हे वाढून आता पूर्ण देशाभरात 50 शहरांमध्ये हे IPL फॅन पार्कचे प्रयोग होत आहेत आणि सांगायला फार गर्व वाटतो आहे की महाराष्ट्रात 4 शहरांमध्ये हे IPL फॅन पार्कचे प्रयोग झालेले आहेत. तर ह्याच्यात सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरनंतर आता हे IPL फॅन पार्क या येणाऱ्या विकेंडला रत्नागिरीत होणार आहे. 27 आणि 28 एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडा संकुल ह्या मैदानावरती हे IPL फॅन पार्कचं आयोजन होणार आहे. आणि आपल्याला जेव्हा स्टेडियमला जाऊन मॅच बघायची असते, आपल्याला एक तिकीट विकत घ्यावं लागतं आणि तिकीट घेऊन आपल्याला मॅचला जायची एक सोय असते. या IPL फॅन पार्कचं सगळ्यात मोठी उपलब्धी ही आहे की हे पूर्णपणे निःशुल्क आहे. नागपूरचे जितके पण क्रिकेटप्रेमी जनता जी आहे आपली त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिकीट किंवा शुल्क नाही लागणार आहे. सो रत्नागिरीचे जेवढे पण क्रिकेटप्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्याची एंट्री एकदम निःशुल्क असणार आहे. ह्याच्याचबरोबर जेवढे पण लहान मुलं किंवा बाकी वर्गातले जे लोक येतात त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या सोयी केलेल्या आहेत. वेगवेगळ्या गेम्स त्याच्यामध्ये एक आयोजन असणार आहे. प्लस IPL फॅन पार्कचे जे पूर्ण प्रयोग जे होतात ह्याच्यामध्ये मुलांपासून आणि प्रौढ लोकांपासून सगळ्यांचा एक बसण्याची आणि सगळ्याची पूर्ण एक व्यवस्थित करण्यात येणार आहे. 27 तारखेला ज्या 2 मॅचेस होणार आहेत त्या आहेत, दुपारची जी मॅच असणार आहे ती दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची आहे आणि दुसरी जी मॅच आहे ती लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सची होणार आहे. त्याचप्रकारे रविवारी ज्या 2 मॅचेस होणार आहेत त्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद ह्यांच्यामध्ये हे 4 मॅचेस दाखवण्यात येणार आहेत. गेट्स दुपारी 2:30 वाजता दोन्ही दिवशी उघडणार येतील आणि लोकांना जसं मी सांगितलं निःशुल्क एंट्री असणार आहे या IPL फॅन पार्कमध्ये. हे IPL फॅन पार्क एक्झॅक्टली कसं होतं आणि ह्याच्यामध्ये लोकांचा कसा प्रतिसाद होतो आणि ते कसे येऊन तिकडे मॅचेसची मजा घेतात, एक स्टेडियमसारखं एक ॲटमॉस्फिअरचं एक एन्जॉयमेंट मिळतं आहे त्यांना. ह्याचं एक छोटंसं तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी एक 3 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ आहे. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की थोड्या वेळासाठी आपण TV स्क्रीनकडे लक्ष देऊया आणि त्याच्यानंतर हे प्रेस कॉन्फरन्स पुन्हा कंटिन्यू करूया. ते जसे खेळप्रेमी आणि क्रिकेटप्रेमी जी जनता आहे आणि आमची पण ह्याच्यामधून पण हाच आम्हाला प्रतिसाद मिळेल आणि असाच सपोर्ट IPL फॅन पार्कला मिळेल ह्याचीच आमची आशा आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे IPL फॅन पार्कमध्ये ही होणार आहे की एक लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येणार आहे आणि जे लोक येणार आहेत त्यांना सगळ्यांना अशा प्रकारचं एक कुपन दिलं जाणार आहे आणि ह्या कुपनचा एक भाग त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकण्यात येणार आहे आणि दोन्ही मॅचेसच्या मध्ये इनिंग्स ब्रेकमध्ये या लकी ड्रॉचं आपण उद्घाटन करणार आहे. आणि जसं आपण बघताय इकडे IPLच्या टीम्सची जर्सी ज्या सगळ्या प्लेयर्सने ऑटोग्राफ केलेली आहे, ही अशी जर्सी त्या लकी ड्रॉमध्ये जो कोणी जिंकेल त्याला ही अशी जर्सी मिळणार आहे. दुसरी सगळ्यात मोठी उपलब्धी आज IPL फॅन पार्कमध्ये अशी आहे की समजा फॉर एक्झाम्पल दिल्ली आणि मुंबईची मॅच जी अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार, ती मॅच जेव्हा तिकडे चालू आहे, जी आपली रत्नागिरीची जी जनता आहे ती IPL फॅन पार्कमध्ये येऊन मुंबईच्या टीमला किंवा त्यांच्या आवडत्या IPL टीमला कसा सपोर्ट करतोय, कसं त्यांचा हे वाढवतं त्यांचं, ते दाखवण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ इकडनं रत्नागिरीमधून आपण कॅप्चर करणार आहोत जो वर्ल्ड फीडमध्ये पूर्ण जगात दाखवला जाईल की रत्नागिरीमधली जे क्रिकेटप्रेमी लोक आहेत ते IPL फॅन पार्कमध्ये येऊन त्यांच्या टीमचा कसा उत्साह करतायत आणि त्यांचं कसं प्रोत्साहन करतायत. सो हे 2-3 गोष्टी नवीन ज्या ॲड झाल्या आहेत त्याच्याने या IPL फॅन पार्कचा ओव्हरऑल एक इमेज एक वाढली आहे लोकांच्या सपोर्टमुळे. ह्याचा अजून जास्त प्रचार करून हे अजून मोठं करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आय पी एल फॅन पार्क हे फक्त ज्या मॅचेस ऑलरेडी चालू आहेत त्याचं इकडे एक स्टेडियमचा फील देण्यासाठी, रत्नागिरीतल्या लोकांना एक स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याचा कसा एक माहोल असतो, कसा एक फील असतो, तो दाखवण्याचा प्रयत्न आहे फक्त. पण ते स्टेडियमसारखा फील टी व्हीवरती आपल्याला नाही मिळत, जो इकडे द्यायचा प्रयत्न केलेला गेला आहे. उद्देश फक्त हाच आहे की जे लोकांकडे ऑलरेडी खेळप्रिय आहेत इकडचे, ज्यांना बघायला फार आवडतं आय पी एलचे मॅचेस, त्यांना स्टेडियममध्ये सगळ्यांना जायला एक संधी मिळत नाही, किंवा स्टेडियमसारखा एक माहोल काय असतो तो एक्सपिरियन्स करायला संधी मिळत नाही. त्यामुळे तसा माहोल, एक तो एक्सपिरियन्स त्यांच्या शहरात आणून द्यायचा या आय पी एल फॅन पार्कमधून एक प्रयत्न केलेला गेला आहे. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस पण 3-4 वर्ष झाले रत्नागिरीमध्ये हे आय पी एल फॅन पार्कचं आयोजन झालेलं आहे. 5,000 ते 8,000 लोकांची उपस्थिती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.